पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रभू येशूने जगामध्ये त्यांचा पब्लिक लाईफ चालू केले तेव्हा दिलेले पहिले संदेश आहे समय वेळ जवळ आलेला आहे. हालेलुया. उद्या करूया म्हणून वाट पाहायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगोदर युद्धेवर तुम्ही ऐकलं असेल, मी एका पॅरिश मध्ये गेलो, तिथे झालेली घटना. अनेक लोक एकत्र येऊन मला बोलले, फादर आमच्या या चर्चमध्ये एक माणूस आहे, कधी चर्चमध्ये येत नाही, 25 वर्ष झालेला आहे, आम्ही कधी त्या माणसांना इकडे चर्चमध्ये बघितलेलं नाही. हालेलुया. फादर तुम्ही येणार का? प्लीज. अनेक वर्षापूर्वी आहे. हालेलुया. मी पण तरुण होतो, माझ्या सोबत असलेले अनेक लोक तरुण वयातील होते. हालेलुया. फादर जाऊया का विचारताना मला वाटलं की माझ्या सोबत कोणतरी एक जण येणार. 3-4 गाडी भरून लोक. हालेलुया. एका माणसाला भेटायला जात आहे. हालेलुया. चांगला माणूस आहे. त्यांना जेव्हा भेटलो, पहिले प्रश्न त्यांनी मला विचारलं, फादर तुम्ही मला भेटायला? हालेलुया. मी सांगितलं तुम्हाला भेटायला बरं वाटलं म्हणून आलो. बोलता बोलता मी त्यांना विचारलं, शेवटच्या पुंसा कधी झालं? त्यांनी मला एक प्रश्न विचारला, पुंसा कोणी करायला पाहिजे? पुंसा कोणी करायला पाहिजे? हालेलुया. उत्तर देण्यात पाहुणा भाग पडते. मी सांगितलं पापी माणसांना. हालेलुया. मग त्यांनी सांगितलं ते पापी लोक पुंसा करणार. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं मी कुठे पापी आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बोलता बोलता बॉटल मधून ग्लास मध्ये थोडा ओतली आणि पिला. अजून पुढे बोलायचं तयारीमध्ये बसलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता पुढे मला बोलायला काही जागाच ठेवलं नाही. अशा प्रकारे त्यांनी माझा बोलणे बंद करून बसले. हालेलुया. धन्यवाद येशू. आता काहीतरी बोलायचं आहे म्हणून मी त्यांना सांगितलं, दादा रिट्रीट आहे, मी तुम्हाला रिट्रीट मध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रण द्यायला आलो, तुम्ही येणार का? मग तुम्ही घरी येऊन मला बोलवलं तर मी काय येणार नाही का? मी येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या बंधूने वचन पाळले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिट्रीट मध्ये अगदी पहिले भागामध्ये हा बंधू बसलेले मला दिसले. प्रेज द लॉर्ड. पहिले दिवस गेले, दुसरा दिवस गेले, तिसऱ्या दिवशी येऊन मला बोलले, फादर माझ्या तुमचा ऐकणार का? मी सांगितलं कुंसार ऐकणार का म्हणून विचारायचा प्रश्नच येत नाही. कुंसार ऐकणार फादरांच्या पहिल्या कामामध्ये मी नक्की तुमचा कुंसार ऐकणार. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यांनी मला सांगितलं, फादर थोडा जास्त वेळ लागला. मी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, मी तयार आहे. हालेलुया. त्याने मला सांगितलं, फादर आज नाही उद्या एक डायरी घेऊन आले. त्या डायरी मधून त्यांनी
एक एक पाप असे बघून कबूल करत गेले. 6 तास झाले. तेव्हा मी त्यांना सांगितलं, दादा राहिलेले कुंसार आपण उद्या करू. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बाकी आपण उद्या करू. दुसऱ्या दिवशी अजून कुंसार करत बसले. हालेलुया. तरी संपत नाही. शेवट मी त्यांना सांगितलं की दादा आता तुम्ही थोडक्यात बोला. दुसऱ्या दिवशी अजून एक 6 तास कुंसार केला. हालेलुया. प्रियानो, त्यानंतर एक दिवशी मी न्यूजपेपर उघडून बघताना पहिल्या पानामध्ये या माणसांचा फोटो दिसले. हालेलुया. मी असं विचार करत बसलो, याला कुठेतरी बघितलेलं आहे, कुठेतरी ओळख असलेले माणूस आहे. विचार करता करता माझ्या ध्यानात आला, यांना भेटायलाच मी त्यांच्या घरी गेलो होतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. मला वाटलं सरकारने त्याला काहीतरी अवॉर्ड वगैरे दिलं असेल म्हणून फोटो पहिले पानामध्ये आलेला आहे. हालेलुया. यानो खाली बातमी वाचताना कळालं की हा बंधू एक मोठा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला. प्रेज लॉर्ड. पहिले एक माणूस मरण पावलं, त्यांच्याबद्दल आनंदी व्हायला काहीच राहिलं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दुसरा माणूस परत एक ऍक्सिडेंट मध्येच मरण पावले. तरी बायबल मध्ये लिहिलेलं आहे, पश्चाताप करणाऱ्या एक पापी माणसाविषयी पूर्ण स्वर्ग आनंदी आहे. या माणसाच्या विषयी पूर्ण स्वर्ग आनंदी झालेला आहे. कारण देवाने दिलेली जी सुंदर वेळ आहे, त्या वेळेचा त्याने सदुपयोग केला. आपण फिलिपियरास लिहिलेले पत्र 3रा अध्याय घेऊया, 12 पासूनचे वचन. एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. हालेलुया. येशूने मला आपलं बनवलं. संत पाऊल एका काळामध्ये येशूवर विश्वास करणारे लोकांना त्रास देत होते. येशूने त्याला काय विचारलं? शाऊला शाऊला, बोला, शाऊला शाऊला, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तू का मारतोस असं विचारलं नाही. शाऊला शाऊला, तू माझ्या चरका करतोस. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज सकाळी मी तुम्हाला एक रोबिन म्हणून एका माणसाच्या विषयी सकाळी मी तुम्हाला बोललो. आता ब्रदर रोबिन आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हालेलुया. हा जो ब्रदर रोबिन आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल बोललेले गोष्ट असे आहे, मी प्रार्थनामध्ये देवाचे वचन ऐकत होतो तेव्हा मला कळालं की मी जेवढे चाललो, मी जेवढे त्रास दिला ते माझ्या पप्पाला नव्हता, मम्मीला नव्हता, शेजारच्या लोकांना नव्हता, तर मी त्रास दिलं ते माझ्या येशूलाच होते. मी माझ्या येशूला केवढे दुखवलं याबद्दल मला पश्चाताप वाटलं. मी रडायला चालू केले. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो,
त्याने सांगितलं की मला कुंसार व्हायचं आहे. कुंसार कसं करायचंय मला काही माहित नाही, तरी मला कुंसार व्हायचं आहे असे एकच विचार. हालेलुया. त्यांनी सांगितलं मी कुंसार करायला फादरांच्या बद्दल चौकशी केली. फादर कधी कुंसाराला येणार. फादर उशीर होत आहे तेवढे मला त्रास व्हायला लागला. फादर अजून का येत नाही, अजून का फादर येत नाही, काहीतरी करून मला लवकर कुंसार व्हायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या माणसाने सगळे पाप कबूल केला आणि त्यानंतर त्याने सांगितलं मी पाठीमागे बसलेले मुलगा होतो, मी ती जागा सोडून रिट्रीट मध्ये पहिले लाईन मध्ये पहिले खुर्चीवर जाऊन बसलो. त्याचा अर्थ त्यांनी स्वतः बोलले मला आता कोणाचा काही पडलं नाही, मी माझ्या येशूचा झालेला आहे. माझ्या मनामध्ये आता एकच विचार आहे, येशू येशू येशू. संत पाऊल सांगत आहे मी पूर्ण झालो असं काही नाही, मी काही पूर्ण काय झालेलं नाही. तरी मला माहिती आहे माझ्या येशूने मला घडवलेला आहे, मी येशूचा आहे. प्लीज हालेलुया. आज रात्री तुम्ही झोपायला जायच्या अगोदर येशू जवळ उभं राहून एकदा बोला मी येशूचा झालो आहे, मला आता येशूचा गुण राहायचा आहे. वेस्टिन आणि सोचा मी पाली आवडलेल्या ग्रुप चर्चमधून मी माझी साक्ष देत आहे. मी जानेवारीच्या 26 तारखेला दुपारी जेवण झाल्यानंतर मी झोपायला गेलो तेव्हा मला अचानक चक्कर आली. मी मुलाला बोललो मला पकड पकड. मला काय झालं मला काहीच माहीत नाही, पण संध्याकाळी मला औषधाला नेला. डॉक्टर सांगते तुला चक्कर करते, तुला औषध देते, पण त्या पण औषधाने मला काहीच फरक पडला नाही. रात्रभर झोपलो नाही. सकाळी हॉस्पिटलमध्ये नेलं, माझे रिपोर्ट केले. रिपोर्टामध्ये सांगितलं तुला वर्टिगोचा प्रॉब्लेम झालेला आहे, डोक्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याने मला ॲडमिट केलं, औषध उपचार केला, काहीच फरक पडला नाही. दुसऱ्या इकडे 2-3 ठिकाणी मला नेलं तरी काहीच फरक पडला नाही. मला कोणी सांगितलं आश्रममध्ये जा, तू रिटीक कर. सिस्टर चौकाला आलेल्या तालिशा सिस्टर सांगते तुम्ही या तिथे प्रार्थना करा, अंबलाई जवळ तुम्ही प्रार्थना करा. मी मार्च महिन्यामध्ये मी अंबलाई इकडे आलो आणि मी एक रिटीक केली. रिटीकमध्ये तिने मला फादरांजवळ नेला काउन्सिलिंगसाठी. फादरांनी मला आशीर्वाद दिला. मी जेव्हा जेव्हा जायची नाश्त्याला चहाला मला सिस्टर अलिशा बोलायची आय तू एवढंच कशाला खातेस. मी तिला सांगायची मला भूकच लागत नाही. तू कशी काय राहणार. मी सांगते नाही भूक लागत ते कशाला खायचं. तर दुसरी एक बाई पण बोलत होती तू एवढं जेवण खाते तू दिवसभरात कशी राहायची. मी सांगते मला भूकच नाही लागत, माझं अंग कापते, माझं थरथरते अंग. तर मी प्रार्थना करीत गेलो. मी मायलो कुमारी मारेची प्रार्थना केली. मी इथून गेलो तरी मायलो कुमारीची प्रार्थना करीतच गेलो आणि घरी पण करीत राहिलो. अमलाईने मला आशीर्वाद दिला. आज मी सगळ्यासमोर साक्ष देते. आज माझे चक्कर पण कमी झाले, मला भूक पण लागते, माझी तब्येत ठीक आहे. मग आमला आश्रमच्या फादर बेनीची सिस्टर, सर्व सिस्टरांची, सिस्टर अलिशा, त्यांची सगळी टीमचे मी आभार मानते. प्रभु तुम्हा बरोबर असो. पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये लिगामेंट वर तुटलेला आहे आणि काय काहीतरी त्रासातून जात आहे असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. न कायमचा एक डोकदुखी एका साईडला आणि कधी कधी दुसऱ्या साईडला पण येत आहे. एका साईडला कायम डोकं दुखत आहे. असे डोकदुखीचा जबरदस्त त्रास असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. अस्थिरतेचा त्रास
नेहमी आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हृदयाच्या संबंधातील विकार असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. गुदमरल्यासारखा होत आहे, श्वास घेता येत नाही, अशा स्थितीतील कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. डोळ्यातून अश्रू येत आहे, डोळ्यातून पाणी नेहमी येत आहे, असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे आठवड्यातून 2-3 दिवस रागामध्ये जात आहे. आठवड्यातून 2-3 दिवस भयंकर रागातून जात आहे. असे कोणतरी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे. तुम्ही येशू जवळ कृपा मागा, येशू तुम्हाला त्यातून मुक्ती देणार. जिथे माझा हात आहे या ठिकाणी लचकण्यामुळे त्रास होत आहे असे कोणाला तरी प्रभू एक आशीर्वाद देत आहे. असे पाय उचलून चालायला त्रास असलेले कोणतरी आहे, त्या व्यक्तीला पायाच्या कुबेरच्या भागातील सुजन दुखणे या सर्व गोष्टीतून सुटका देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.